वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये. काल रात्री ही क्रूज जी आहे ती इथफू नावाच्या एका सिटीमध्ये डॉक झाली आणि आपण आता इथफू टेम्पल बघायला जाणार आहोत. इथे एक जवळच आहे, 1-1.5 तास लागणार आहे टोटल. जाऊन येऊन 7 वाजता बोट सकाळी परत सेल होणार आहे. सो आपण आज जाऊन येऊ टेम्पलला आणि टेम्पलला जाऊन आल्यानंतर आज दिवसभर आपण क्रूजवरच असणार आहोत. सो या आता तर जाऊ आपण इथफू टेम्पलला. 1 तासाच्या वेटिंग नंतर आपण पोचलो आहोत इथफू टेम्पलच्या आतमध्ये. आता इथून आत गेलं की आपण पहिले जाणार आहोत मेन गाभाऱ्यात, कारण मग तिकडे गर्दी होते आणि तिकडे ठेवलेली आहे गॉड हॉरसची जी बोट होती ती. सो आपण पहिले ती बघायला जाणार आहोत आणि मग उलटे बाहेर येणार आहोत. सो आज जाऊन बघूया. सो ही जी रूम आपल्याला समोर दिसते ही रूम जी होती ती स्लॉटर हाऊस म्हणून यूज व्हायची आणि सेम रूम आपण इथे बघू शकतो ती रूम या मंदिराची लायब्ररी म्हणून यूज व्हायची. आपल्याला अख्ख्या इजिप्तमध्ये हे एकच टेम्पल अशा अवस्थेत बघायला मिळतं जे पूर्ण आहे फ्रॉम फ्लोर टू सिलिंग. काहीच तुटलं फुटलेलं नाही आहे इथे. प्रॉपर जसं जेव्हा बनवलेलं होतं तसं हे आहे. आता तुम्ही माझ्या मागे जो दरवाजा बघू शकता तर त्याची हाईट बघून तुम्ही समजू शकता की केवढा ह्यूज दरवाजा होता. आणि असं म्हणतात की तिकडे लाकडी दरवाजा होता आणि ज्याच्यावर सोन्याने काम केलं होतं आणि डबल डोर होते इकडे. सो बघू शकता तुम्ही तेव्हा केवढं भारी दिसत असेल. सो आपलं टेम्पल आतून बाहेरपर्यंत बघून झालेलं आहे. आत्ता आपण आहोत इथफू टेम्पलला आणि हे टेम्पल बनवायला लागले होते 180 वर्ष. हे एक इजिप्शियन टेम्पल आहे ग्रीक डिझाईनमध्ये. हे टेम्पल अजून खूप चांगल्या अवस्थेत आहे, सगळं ओरिजिनल अवस्थेत आहे. इथे काहीच रिस्टोर केलं गेलेलं नाही आहे. जेवढं डॅमेज झालेलं आहे तेवढंच खराब झालेलं आहे, बाकी सगळं ओरिजिनल अवस्थेत आहे. आणि हे टेम्पल बनवलं गेलं होतं गॉड हॉरससाठी. या टेम्पलमध्ये 3 फेस्टिवल सेलिब्रेट केले जायचे. म्हणजे त्यातला सर्वात पहिला फेस्टिवल जो होता तो होता इथला इजिप्तचा राजा जो होता त्याच्या क्राउनिंग सेरेमनीसाठी इथे एक फेस्टिवल असायचा. दुसरा जो फेस्टिवल होता तो नाईल रिव्हरला पूर ज्या दिवशी यायचा त्याचा पहिला दिवस इकडे सेलिब्रेट केला जायचा. आणि तिसरा दिवस म्हणजे गॉड हॉरस आणि त्याच्या बायकोचं जे लग्नाचा दिवस होता त्या दिवशी गॉड हॉरसला इथल्या त्याच्या आतल्या बोटीत ठेवलं जायचं त्याच्या मूर्तीला. आणि त्याच्या वाईफचं जे मंदिर इथून 300 किलोमीटर लांब आहे तिला पण तिच्या बोटीत ठेवलं जायचं. आणि त्या दोघांच्या बोटी नाईल रिव्हरमध्ये सोडल्या जायच्या. आणि असं म्हणतात की नाईल रिव्हरमध्ये ज्या दिवशी त्यांच्या बोटी एकत्र यायच्या त्या दिवशी पौर्णिमेची रात्र असायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी आतमधल्या वॉल्समध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. सो त्या गोष्टी पूर्णपणे खऱ्या आहेत असं म्हणतात. सो ओव्हरऑल खूपच भारी आहे हे. आणि जर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर खूप ह्यूज परिसर आहे या टेम्पलचा. इथले मोस्टली टेम्पल्स जे आहेत त्याला एक मेन गेट आहे, त्याच्या आत 2-3 वेगवेगळे हॉल्स आहेत आणि त्यानंतर मेन गाभारा येतो. सो या खूपच छान होतं. आणि आता टेम्पल बघून झाल्यावर आपण जाणार आहोत क्रूजवर. आणि क्रूजवर गेल्यानंतर ही क्रूज परत सेल होणार आहे 7:30 वाजता आणि आपण डायरेक्ट जाणार आहोत लक्झरला.
आज संध्याकाळी आपण लक्झरला पोचूया आणि तोपर्यंत आपण क्रूजवरच आहोत. आत्ता आपण एस्ना म्हणून एका सिटीमध्ये आलेलो आहोत आणि हे एस्ना लॉक म्हणून एक प्रकार आहे तो की मला आजच कळाला. आणि तुम्हाला जे हे समोर दिसतंय ह्याला म्हणतात एस्ना लॉक. तर आपण बघूया इथे काय होतंय. स्वतः ही बोट जी आहे ती या चॅनलमध्ये जाणार आहे. मग हे मागचं जे गेट आहे ते गेट बंद होईल. मग इथे जे गेट आहे ते गेट उघडतील आणि ही अख्खी पाण्याची लेवल जी आहे ती इथे ब्लॉक होईल आणि इथे जे साठलेलं पाणी आहे ते पलीकडच्या नदीच्या लेवलला मॅच होईल. सो बोट त्याच्याबरोबर खाली जाईल आणि मग ती बोट बरोबर त्या लेवलला निघून जाईल. सो आपण ते बघूयाच पुढे काय होतं. सो आपली बोट आता आत गेली की हा एक दरवाजा आणि हा एक दरवाजा बंद होईल आणि आपल्या 2 बोट ज्या आहेत त्या लॉक होतील. सो या चॅनलमधलं जे पाणी आहे त्याचं त्या चॅनलमध्ये भरलं जातं आहे. जेव्हा त्या चॅनलमध्ये बोटी येतात तेव्हा त्या चॅनलमधलं जे पाणी आहे ते या चॅनलमध्ये येतं. सो ते अशा लेवल बॅलन्स करतात या दोन्ही चॅनल्सच्या. सो जसं की तुम्ही बघू शकता की इथली लेवल खाली जाते तर त्या साईडच्या चॅनलमधलं पाणी तुम्हाला वर येताना दिसत राहील. नीट लक्ष द्या. साईडच्या बाउंड्रीला जर तुम्ही बघितलं तर पाण्याची लेवल किती खाली गेली हेही कळतंय. या पोर्टची लेवल मगाशी काय होती आणि आता काय आहे हेही तुम्हाला दिसतंय. आणि समोरचा ब्रिजही बघा. समोरचा ब्रिज मगाशी आपल्या खाली होता, आता आपण ब्रिजच्या खाली आहोत. तर असं आपण ब्रिजच्या खालनं आता पुढे क्रॉस होऊ. तर ते नीट बघत राहा. आपली बोट फायनली डॉक झालेली आहे लक्सॉरमध्ये आणि आता आपण उतरलेलो आहोत आणि मार्केटला जात आहोत. आपली बोट लागली आहे विंटर पॅलेस नावाच्या हॉटेलच्या समोर. हे हॉटेल जे आहे ते पहिले पॅलेस होतं आणि इथे राजा राहायचा येऊन. बट बरेच वर्ष आधी हे हॉटेलमध्ये कन्वर्ट झाले आणि आता सगळे लोक इकडे येऊन राहू शकतात. सो तुम्ही जर कधी लक्सॉरला आले तर हे नाव बघून ठेवा. मला कळत नाही काय लिहिलं आहे बट या दुकानात तुम्ही खजूर आणि बकलावा घ्यायला येऊ शकता. सो आजचा दिवस संपलेला आहे आणि आम्ही परत रूमवर आलेलो आहोत. आणि उद्याच्या दिवशी एक खूपच भारी गोष्ट असणार आहे जी गिझा पिरॅमिड बघितल्यानंतर इजिप्तमधली सर्वात भारी दुसरी गोष्ट असणार आहे आणि त्यासाठी मी खूपच जास्त एक्सायटेड आहे. सो उद्याचा जो व्लॉग आहे तो नक्की बघा आणि आपण भेटूया आता उद्या सकाळी. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट.